अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज इंदापूरमध्ये मेळावा पार पडणार आहे। हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार असा संघर्ष आहे। दादांनी आमदारकीला मदत केली तरच खासदारकीला मदत करणार असं वक्तव्य या पार्श्वभूमीवरती अंकिता पाटलांचं समोर आलंय। 4 दिवसापूर्वीच हर्षवर्धन यांची कन्या अंकिता पाटील यांचे हे वक्तव्य समोर आलं होतं। इंदापूरच्या मेळाव्यात अजित पवार नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी बल्लाळ यांच्याकडून। इंदापूरमध्ये आज राष्ट्रवादीचा मेळावा पार पडणार आहे, या मेळाव्याबाबत काय तपशील? इंदापूरमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भव्य शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा होणार आहे। तरी लोकसभेच्या अगोदर इंदापूरमध्ये अजितदादांचा पक्षांमध्ये झालेल्या मोठ्या घडामोडीनंतर प्रथमच जाहीर सभा होत आहे। त्याच्यामुळे तालुक्यासह राज्याचे या सभेकडे लक्ष लागलेले आहे। आज 11 वाजता अजितदादा हे कार्यकर्त्यांना संबोधित करताना तालुक्यातील राजकीय घडामोडीवर तर बोलणारच आहेत, परंतु 4 दिवसापूर्वी अंकिता पाटील यांनी भाजपमधील कार्यकर्त्यांची विचारणा करत राष्ट्रवादीवर सरळ आपली नाराजी जाहीर केली होती। त्याच्यावरती आज ते काय बोलणार का, तसेच आगामी लोकसभेमध्ये सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली असताना आज इंदापूर दौऱ्यावर अजितदादा हे कार्यकर्त्यांना आणि काय संबोधित करतात, तसेच भाजपवरती काय बोलतात का, तसेच त्यांना विधानसभेसाठी काय शब्द देतात का, याच्याकडे राज्यासह तालुक्याचे व सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे। त्याचबरोबर संदीप, 4 दिवसापूर्वी अंकिता पाटलांचं वक्तव्य समोर आलं होतं, त्या वक्तव्याचे काय अर्थ निघतात? भाजपची तसं पाहिलं तर इंदापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी हे परस्पर विरोधी मागील 4 ते 5 वर्षांपासून हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी यांचा विरोध एकमेकांमध्ये आहे। त्याच्याकडे सध्या 4 दिवसापूर्वी अंकिता पाटील यांनी कार्यकर्त्यांना विचारात घेत असे वक्तव्य केले होते की जर विधानसभेला अजितदादा यांनी आम्हाला सहकार्य केले तरच आम्ही लोकसभेला त्यांना सहकार्य करू आणि अजितदादांना त्याविषयी आधी याच्यावरती आपलं मत जाहीर करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केलेलं आहे। जी, नक्कीच याकडे लक्ष असेल संदीप आपलं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।